Welcome back to Ingwa News. On Tuesday, married Hindu women in Ponda observed Vata Purnima Vrat and praying for their husband's long life. Devotees tied threads around the banyan trees, offered water, haldi, kumkum, and recited the Vat Purnima Katha, honoring Savitri's devotion. कितली वर्सां जाली हें व्रत करता? 7 वर्सां जालीं. 7 वर्सां जाली. हे इंटेन्शन कितें म्हळ्यार हे व्रता फाटल्यान तुजी अपेक्षा कितें आसा? कितें भावना कितें आसा? की असोच घोव म्हाज्या बरोबर रावचो आनी असोच म्हाका 7 जन्म मेळचो. आनी हें दर वर्सा करता तूं. आतां ते कामाक वता तूं? हय. खंय वता कामाक? शिकयता. शिकयता टीचर. आज लीव घेतल्या. हय. ओके. म्हणजे हे काम करूनय हें व्रत जें आसा तें तुमी सातत्यान करीत आसा. हय. शिवदास नंतर हय. तूं केन्नाच्यान हें करता व्रत? 3 वर्सां जालीं आमी घर बांदलेलें. घर बांदिल्ल्या हांगा ताज्या पयलीं हें करता तूं सगळें? पयलीं आमी घरा करतालीं. म्हणजे लग्न जाल्ल्याक हें तुजें व्रत चालू आसा. म्हणजे ह्या फाटलें इंटेन्शन कितें? म्हणजे कित्याक लागून हें व्रत करता? भावना कितें तुमची? आमचे जन्मोजन्मी म्हाजो सासरो अशें आनी घोवाक तुका घोवाक आयुश्य बरें. कितल्या वर्सांनी हें करता तूं व्रत? 8वें वर्स. 8वें वर्स म्हणजे लग्न जाल्ल्याक कंटिन्युअस करता. सर्विसूय करता तूं. सर्वीस करून हें करता. आतां वचोंक जाय. म्हणजे हे कामाचो व्याप आसतना सुद्दां हें व्रत जें आसा तें चालू आसा तुमचें. सो आतां कितें इंटेन्शन कितें? म्हणजे ताज्या फाटली भावना कितें तुमचें व्रत करपा फाटल्यान? ती वट सावित्री पुजा म्हणटात. सो अशें आमकां सांगलेलें आसा की तुमी पुजा करप आनी जन्मोजन्मी होच नवरो मेळटा आनी ताका दुर्गा आयुश्य मेळटा. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. परमपूजनीय सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या परमकृपेने आज श्री दत्त पद्मनाभपीठ संचालित संत समाज फोंडाच्या वतीने आज सगळ्या सौभाग्यवतींच्या वतीने आज इथं गाळशिरे कवळे येथे सुंदर प्रकारे वटपौर्णिमेचा कार्यक्रम इथं सुसंपन्न झाला. आणि मला हे सांगायचंय म्हणजे खूप आनंद होतो की श्री दत्त पद्मनाभ पीठ जे आहे ते आपले देव देश आणि धर्मासाठी कार्य करतं आणि प्रामुख्याने हे सगळे आपले धर्माचं कार्य आहे, आपले सण उत्सव आहे, हे महिलांच्या पौरोहित्याखाली सुसंपन्न व्हावे ही एक दिव्य संकल्पना घेऊन आज आपल्या कित्येक अशा महिला ज्या आहेत त्या स्वतः पौरोहित्य करतात. तसं आजच्या या आपल्या वटपौर्णिमेचं पौरोहित्य देखील आज आमच्या संत समाज फोंडाच्या भगिनींनी आज इथं सुसंपन्न केलं. त्याच प्रकारे हा जो वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे त्यात आपण पाहतो की सगळ्या जे सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्या मुद्दामहून दरवर्षी या कवळे भागात या गाळशिरेमध्ये मुद्दामून येतात, त्या वडाची पूजा संपन्न करतात आणि आपलं सौभाग्य अखंडित राहावं आणि त्यांना सगळं दीर्घायुष्य लाभावं, त्यांना ऐश्वर्य प्राप्त व्हावं या एकाच हेतूने सगळ्या जो सुवासिनी आहेत त्या वटपौर्णिमेचा कार्यक्रम सुसंपन्न करतात. असंच कार्यक्रम दरवर्षी संत समाज फोंडाच्या वतीनेही इथं संपन्न होतो. त्याच प्रकारे श्री दत्त पद्मनाभ पीठाचे आपले 72 संत समाज या 72ही संत समाजामध्ये आज वटपौर्णिमेचा कार्यक्रम महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली सुसंपन्न होतं. तर अशी ही आनंदाची ही एक गोष्ट आहे की इथं आम्ही सांगू इच्छितो की असं सगळ्या महिलांनी हे जर मंत्र शिकून घेतले पूजेचे तर ती पौरोहित्य जे केलेलं असतं किंवा कुठलंही धार्मिक कार्य जे केलेलं असतं त्याचं खऱ्या अर्थाने फळ आम्हाला जे प्राप्त होत असतं. कारण हा वारसा जो आहे तो आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी दिलेला आहे आणि तो आज परमपूजनीय ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र तपोभूमीवरून संबंध अशा आपल्या गोव्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. किती जणांनी भाग घेतला आज किती महिलांनी आमच्या म्हणजे पौरोहित्य जे आहे ते आमच्या 6 जणींनी केलं आणि बाकी आज आमच्या 40-50 महिलांनी इथं सहभाग घेतला. पण सगळे कसे वडाची पूजा करतात, इथं वाण देतात, असा तो चालता फिरताचा कार्यक्रम सुरू असतो तो. तर मी सगळ्या महिलांना पुन्हा एकदा आवाहन करते की हे जे पौरोहित्य आहे ते सर्वांनी शिकून घ्या. त्यासाठी संत समाज फोंडामध्ये ही व्यवस्था लावलेली आहे. क्षेत्र तपोभूमीवरही ही व्यवस्था लावलेली आहे.